नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, साधारण आता मे महिन्याचा आता हा शेवटचा हप्ता आहे आणि या हप्त्यात जे आपल्या हळद लागवड आहेत ह्या भरपूर प्रमाणात चालू झालेल्या आहेत। परंतु माझं एक मत आहे शेतकऱ्यांना की आपण जी लागवड आहे ती बीज प्रक्रिया करूनच केली पाहिजे, नाहीतर काय होते भविष्यात आपल्या जे हळद पीक आहे त्याच्यावर कंदमाशी झाली, हुमणी अळी झाली किंवा आपलं जे येणारे वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग असतात यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते। तर आपल्याला काय करायचं, मी एक स्वतःचा एक फॉर्म्युला बनवलेला आहे ज्याच्यात की आपण ह्या ज्या ट्रायकोडर्माच्या बॅक्टेरिया बुरशी असते ती प्रति 200 लिटर पाण्यात आपल्याला 10 क्विंटल बेण्यासाठी वापरायची आणि त्याच्याचबरोबर आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, हे अर्धा लिटर कॅनबॅसिस कंपनीचं NPK जे बॅक्टेरिया येतात ह्यासुद्धा प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर 10 क्विंटल बेण्याला वापरायचं आहे। आणि त्याच्याबरोबर हा मायक्रोरायझा आहे। मायक्रोरायझा आपल्याला काय करायचं आहे, मायक्रोझुड्स नावाने येतो, जो की आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम या प्रमाणात आपल्याला 10 क्विंटल बेण्यासाठी म्हणजेच एका एकरासाठी हा डोस वापरायचा आहे। तर अशा प्रकारे आपण सुद्धा ट्रायकोडर्मा झालं, मायक्रोरायझा झालं आणि NPK जे बॅक्टेरिया हे कॅनबॅसिस कंपनीचे आहेत, हे कॉम्पिटेबल आहेत एकमेकासोबत। आपण दुसरे चांगल्या ब्रँडचे जरी घेतले तरी आपण ह्या अशा प्रकारचे जे जीवाणू असतात जसं की IPL झालं, आनंद झालं किंवा आपलं पाटील बायोटेक झालं, अशा वेगवेगळ्या कंपनीकडे सुद्धा हे प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, यांचा आपण एकत्रित सीड ट्रीटमेंटसाठी तिन्हीचा डोस एकत्रित वापरण्याचा प्रयत्न करा। ज्या कंपनीच्या कॉम्पिटेबल असतील त्याच कंपनीचे आपण एकत्रित वापरावे, ज्यांचं रिकमेंडेशन नसेल किंवा आपल्याला रिझल्टवर थोडासा प्रभाव जर दिसत असेल आपण त्या वापरू नये। आणि याच्याबरोबर आपण शेतकरी बांधवांना दुसरं म्हणजे हुमणी अळीसाठी केमिकलमध्ये थायमिथॉक्झाम जे असते ते वापरू शकतो किंवा क्लोरेंट्रिनिप्रोल झालं किंवा फिप्रोनिल झालं, हे आपण सस्पेन्शनमधलं याच्यासोबत वापरू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, हे झालं माझं स्वतःचं शेड्यूल बनवलेलं। अजून एक शेड्यूल आहे की जे ट्रायकोडर्मा असते आणि सुडोमोनास असते त्याच्यासोबत आपण जर थायमिथॉक्झाम वापरलं किंवा ज्याला आपण एक्टेरा म्हणतो किंवा IL कंपनीचा ॲरो येते, अशा वेगळ्या कंपनीचं थायमिथॉक्झाम जे आहे ते आपण प्रति 200 ग्राम वापरायचं आहे आपल्या 10 क्विंटल बेण्याला आणि जे आपलं ट्रायकोसुडो आहे ते 1-1 किलोच्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या हळदीच्या बेण्याला बीज प्रक्रिया करू शकतात। काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की दादा आपण केमिकलमधलं का नाही लावावं किंवा आपण केमिकलमधलं जर लावलं तर आपल्याला रिझल्ट भेटेल का? तर शेतकरी बांधवांनो, त्याची शाश्वती मी घेऊ शकत नाही, कारण की कसं आहे, जेव्हा आपण केमिकलची फवारणी करतो आणि आपल्याला केमिकलची फवारणी केल्यानंतर जैविकची ड्रिचिंग करायची असते त्याच पंपाने, तर आपण काय करतो, काळी माती घेतो सर्वप्रथम की आणि वेगवेगळ्या कृषी विभागातले लोकसुद्धा आपल्याला सांगतात की काळ्या मातीने आपल्याला हात धुवून घ्यायचे आहेत किंवा आपला पंप जो आहे ते काळ्या मातीने स्वच्छ करायचा आहे। त्याचं एक कारण म्हणजे जे काळ्या मातीसोबत हे केमिकल जर रिॲक्ट झाले तर त्यांची पॉवर जवळपास 70-80% तर कमीच झालं, त्याच्यापेक्षा जास्तच प्रमाणात ती कमी होते आणि आपले जे रिझल्ट असतात ज्या कीटकनाशकाचे ते सुद्धा कमी होतात। उलट त्याच्यामुळे जे आपल्या मातीमधले बॅक्टेरिया असतात किंवा मातीमधले आपले जीवाणू असतात आणि मातीचे जे हे असते आपलं pH वगैरे त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होते, जेणेकरून आपल्या मातीचा पोत आपण कमी करून घेतो आणि केमिकलचा खर्च वाढवतो। म्हणून अशा प्रकारचे केमिकल न वापरता आपण काय करायचं आहे, आपलं जे जैविक आहे जैविकवरच जास्तीत जास्त आपण भर दिली पाहिजे। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।